मला काय बी प्रॉब्लेम नाही, तुम्ही नका काळजी करू मावशी. हो, काम समजावून सांगते ना मावशी. हो चल चल. बरं येऊ का आता? गाव नवीन हाय आणि वाट धोक्याची. साप गेलाय ना आडवा, मग आता कसली आली भीती? निस्ता आडवाच गेला नाही, डंख बी मारून गेला. या घरामध्ये एकाच वेळी दोन चांगल्या गोष्टी घडल्या. दोन? एक म्हणजे शुभ्रा आई होणार आणि दुसरी म्हणजे रुसलेली आजी बोलायला लागली. कुठं बाहेर चालला का? नाही म्हणजे कुणी आलं आणि विचारलं तर? मला इथे फारसं कोणी ओळखत नाही, पण तरी माहिती म्हणून सांगतो, आधी वाड्यावर जाणार आहे. वाड्यावर? शास्त्र्यांच्या वाड्यावर, आणि तिकडून मुंबईला. आतनं नेट कडी लावून घ्या आणि बाहेर जाताना कुलूप लावायला विसरू नका. होय. कुलूप तिकडे ठेवलंय. सुलेखा रस्त्यात पडलेली असताना आज तिचा पाठलाग करत होता आणि हे तुमच्या बाण कबूल केलंय. आता शुभ्रा शास्त्रींच्या बाबतीत नेमकं काय घडलंय हे कळायला नको का? योगायोग वाटणाऱ्या घटनेमाग कदा वेगळं सत्य दडलंय का त्याचा शोध घेतोय. जगन, जे काही असेल ते खरं खरं सांग, टेन्शन घ्यायचं नाही. हा? आणि तू खरं सांगितल्यानंतरही जर कोणी तुला त्रास दिला तर मग सांग मला, मग बघू आपण काय करायचं. इथे मला कोणी पाहूच शकणार नाही, आणि चुकून पाहिलंच तर या वेशात रूपात मला कोणी ओळखूच शकणार नाही. नागेशने ओळखलंच तर तो भालचंद्र असेल. तो भालचंद्र असेल तर त्यानं ओळखलं तरी माझं नुकसान नाही, झाला तर माझा फायदाच होईल. पण मला मात्र तो नक्की कोण आहे हे शोधून काढायलाच हवं. शुभ्राकडची गोड बातमी कळली हो, म्हणून तेव्हापासून भेटावंसं वाटत होतं तिला. आहे तिच्या खोलीत आहे, मी बोलवते. बस. तिला त्रास देऊ नकोस, मीच जातो तिला भेटायला. शुभ्रा, सावकाश. शुभ्रा. वासंती आजीची आठवण आली. त्यावेळी आपण सगळे इतकेच आनंदात होतो, पण त्यानंतर जे घडलं ते असं काहीही घडणार नाही. डॉक्टरांनी दिलेली औषधं कितीही कडू असली तरी वेळेवर घ्यायची, कळलं? तुला माझी आठवण आहे तेव्हा माझं मनात नाव घे, आणि तुला जे सांगायचं असेल ना ते सांग. मला आपोआप कळेल. मला जादू येते महादेव दादासारखी, आणि वैद्यबुवांनी दिलेला काढा कितीही कडू असला तरी प्यायचा. हा आजोबा. श्रीराम श्रीराम.